नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 म्हणजेच प्रथम घटक चाचणीचा पेपर पाहतोय. मित्रांनो, इयत्ता 5वीचा विषय असणार आहे इंग्लिश. यासाठी गुण आहेत तुम्हाला 20. आपण येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने सराव करून घेत आहोत. हा सराव पेपर आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, तरी व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, शेवटपर्यंत पहा. प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून असे प्रश्न जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारले गेले तर त्याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता येतील. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए. फिल इन द ब्लँक्स विथ ए अँड द ॲट द प्रॉपर प्लेसेस. पहिलं आहे म्हणजे तुम्हाला ए अँड द हे जे आर्टिकल्स आहेत मित्रांनो, त्यांच्या रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत. तर बघा, पहिला आहे सन. तर सनच्या पुढे कोणतं आर्टिकल येईल तर ते येतं द. ज्या एकमेव वस्तू असतात त्या द हे आर्टिकल्स वापरतात. त्याच्यानंतर ट्रीच्या पुढं येईल आर्टिकल ए आणि आऊलच्या पुढे येईल ॲन. म्हणजे ते द सन, अ ट्री अँड आऊल म्हणजे जे स्वर असतात मित्रांनो, ए आय ओ यू, याच्याने जर एखाद्या शब्दाची सुरुवात होत असेल तर त्याच्या पुढे आपण ॲन हे आर्टिकल वापरत असतो. बघूया पुढचा प्रश्न. ब. मेक द प्लुरल्स फॉर्म ऑफ वर्ड्स. म्हणजे अनेकवचनी रूप लिहायचे. बॉक्सचं काय होईल मित्रांनो, बॉक्सेस. आणि किंगचं काय होईल तर किंग्स. बॉक्सच्या शेवटी इयस हे प्रत्यय लागेल आणि किंगला फक्त यस हे प्रत्यय लागेल. पुढचा प्रश्न 2 बघा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन अ वर्ड. म्हणजे जे नंबर्स दिलेले आहेत ते तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचे आहेत. तर बघा, 100 आपण 100ची स्पेलिंग लिहिली आहे. दुसरं आहे 89ची स्पेलिंग लिहायची आहे. तिसरं आहे 820, त्याची 820 स्पेलिंग तुम्ही लिहायचं आहे. म्हणजे जे अक्षर अंकी रूपात तुम्हाला जे नंबर दिले आहेत त्यांचं ते अक्षरात लिहायचं आहे. आणि त्याच्या उलट खालचं क्वेश्चन आहे ब. राईट द फॉलोइंग नंबर्स इन अ फिगर. तर बघा, 382 हे आपल्याला अंकात लिहायचं आहे. त्याचं मी लिहून दिलेलं आहे. आणि 2 नंबर आहे 16, त्याचं आपण अंकात लिहिलेलं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 3. तर बघा, प्रश्न 3 काय आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड आन्सर द आस्किंग क्वेश्चन्स. 5 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. खाली तुम्हाला काही सेंटेन्स दिले आहेत, ते काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. बघा, वन डे म्हणजे एका दिवशी. द किंग वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन. म्हणजे एके दिवशी राणी आपल्या गार्डनमध्ये फिरायला गेली. व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. तर तिला तिथे काय सापडलं, एक मोठं सुंदर असं गोल्डन म्हणजे सुनहरी रंगाचं पीस सापडलं. तर याच्यावर तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे हू वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन. गार्डनमध्ये कोण गेलं होतं वॉक करायला, चालण्यासाठी. तर बघा, द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 2. व्हॉट डीड द क्वीन फाउंड इन हर गार्डन. तिला तिथे काय सापडलं. द क्वीन फाउंड इन हर गार्डन अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. म्हणजे काय, तिला एक सोनेरी रंगाचं सुंदर असं पीस सापडलं. प्रश्न 3. पुट ING ॲट द प्रॉपर प्लेस. टेकचं झालं टेकिंग. क्वेश्चन नंबर 4. रीड केअरफुली अँड राईट द फॉलोइंग सेंटेन्स नीटली. म्हणजे तुम्हाला जे सेंटेन्स दिलेले आहेत ते वाचायचे आणि सुंदर अक्षरात लिहायचे. पहिलं आहे व्हॉट डू यू डू. ते तुम्हाला जसं तसं लिहायचं आहे. अ लिटल रेड हेन लिव्ड ऑन हर फार्म. आणि तिसरं आहे आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी लवकर उठतो. असं ते 3 सेंटेन्स आहेत. ते बघून तुम्हाला छान अक्षरात खाली लिहायचे. त्याच्यातला ब प्रश्न आहे शेवटचा. राईट एनी 2 गेस्ट क्वेश्चन्स दॅट स्टार्ट विथ द WH क्वेश्चन. म्हणजे WHने सुरुवात होणारे तुम्हाला 2 क्वेश्चन लिहायचे आहेत. तर व्हॉट इज युअर नेम आणि दुसरे व्हेन यू विल कम. तुमच्या मनात जर दुसरे येत असतील तर ते पण तुम्ही लिहू शकतात. अशा प्रकारे हा आपण पेपर सोडून घेतला आहे मित्रांनो. हा सराव पेपर आहे, लक्षात घ्या. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. चला तर मित्रांनो, इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद.